फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका मोठ्या राज्यात एक राजा राज्य करत होता. राज्य समृद्ध होतं. लोक आनंदात होते. सर्वत्र सुख शांती नांदत होती. पण एक मोठी अडचण होती. राजा खूपच आळशी होता. इतका आळशी की तो दरबारात सुद्धा फारसा जात नसे. राजाचा दिनक्रम ठरलेला होता. सकाळी उठायचं, भरपेट खायचं, आराम करायचा आणि पुन्हा झोपायचं. हीच त्याची दिनचर्या वर्षानुवर्ष चालू होती. इतका आळस वाढला की शेवटी तो आपल्या बिछाण्यातून उठायलाही तयार नसे. दरबारी मंत्री राजाच्या या वागण्याला वैतागले होते. राज्यातील व्यापारी, नागरिक सगळेच नाराज होते. लोकांना असा राजा हवा होता जो सक्रिय असेल, नवे व्यवसाय वाढवील, जनतेच्या हितासाठी योजना आखेल. पण राजा आपल्या आळशी वृत्तीतच मशगूल. लोक त्याची टवाळी करू लागले, पण राजाला त्याची काहीच पर्वा नव्हती. राजाचं वजन दिवसेंदिवस वाढत गेलं. शरीर बिघडत गेलं. एक दिवस अचानक आरशात स्वतःकडे पाहताना त्याची आपल्या फुगलेल्या शरीराकडे नजर गेली. त्या विकृत आकृतीकडे पाहून त्याला फार वाईट वाटलं. राजाने तात्काळ आपल्या महामंत्र्याला बोलावून घेतलं आणि संपूर्ण राज्यात दवंडी पेटवायला सांगितली. जो कोणी माझं वजन कमी करून मला पूर्वीसारखं सुदृढ आणि आकर्षक बनवेल त्याला 100 सोन्याच्या मोहरा बक्षीस दिल्या जातील. ही घोषणा वाऱ्याच्या वेगानं सगळीकडे पसरली. अनेक वैद्य आले, उपाय सुचवले, औषधं दिली, पण काहीच उपयोग झाला नाही. राजाचं वजन जसंच्या तसंच. एक दिवस राजमहालाच्या दरवाजावर एक तेजस्वी संन्यासी येऊन पोहोचला. त्याने सांगितलं, मी राजाचा बिनचूक उपचार करू शकतो, पण एक अट आहे. राजाने स्वतःच्या पायांनी चालत माझ्या आश्रमात यावं लागेल. त्याचा आश्रम महालापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर होतं. राजा हे ऐकून चिडला. तो म्हणाला, माझ्या राज्यात राहून मला चालत जायला सांगतो. त्याला इथं बोलवायचं होतं. पण मंत्री व शिपायांनी समजावलं, हीच संन्याशाची एकमेव अट आहे. तो परत जाईपर्यंत आपण ती अट मान्य केली पाहिजे. राजाने शेवटी नाईलाजाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी राजा कसा बसा उठला. शिपायांच्या मदतीनं दम खात रमत गमत थोडा थांबत थांबत तो चालू लागला. सूर्य माथ्यावर येईपर्यंत तो संन्याशाच्या आश्रमात पोचला. पण संन्याशी तेव्हा आश्रमात नव्हताच. त्याच्या शिष्यानं सांगितलं, गुरुजी काही वेळापूर्वीच एक महत्त्वाचं काम असून गेले आहेत. पण त्यांनी सांगितलंय की महाराजांनी उद्या दुपारपर्यंत पुन्हा यावं. राजा नाराज झाला, पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आश्रमात गेला. यावेळी संन्याशी त्याला भेटला. त्याने राजाला बसवलं. एक तांब्या घेतला. त्यात थोडे तांदूळ टाकून काही मंत्र म्हटले आणि ते पाणी राजाला प्यायला दिलं. संत म्हणाला, महाराज, हे पाणी तुम्हाला दररोज याच वेळेस प्यावं लागेल. सलग 15 दिवस इथे स्वतःच्या पायाने चालत यावं लागेल. मगच तुमचं रूप पूर्वीसारखं होईल. राजा आता रोज चालत आश्रमात जाऊ लागला. त्याला त्रास झाला, घाम फुटला, दमही लागला, पण तो थांबला नाही. 15 दिवस चालत जाणं आणि त्या पाण्याचं सेवन करणं हे त्यानं पाळलं. 15व्या दिवशी राजा संन्याशाला म्हणाला, महाराज, मी तुमचं सांगणं पाळलं, पण मी अजून पूर्णपणे पूर्वीसारखा झालो नाही. काही फरक जाणवतोय, पण तुम्ही तर खात्री दिली होती मला पूर्वीसारखं करण्याची. संन्याशी हसला आणि म्हणाला, महाराज, हे पाणी मंतरलेलं नव्हतंच. हे साधं पाणी होतं. पण त्यासाठी तुम्ही दररोज 5 किलोमीटर चाललात, आळस झटकून दिलात. त्यामुळे तुमच्या शरीरात आणि मनात बदल झाला. आता तुम्हाला मंतरलेलं पाणी नको, तर मेहनतीनं आलेला घाम हवा. हा घामच तुमचं खरं औषध आहे. मोत्यांच्या हारापेक्षा हा घाम तुमच्या गळ्यात अधिक शोभतो. राजाला आपली चूक लक्षात आली. तो खूप लाजला. संन्याशाला वंदन करून म्हणाला, खरंच
माझ्या हातात असलेलं काम मी इतरांकडे सोपवत होतो. आळशीपणा आणि आरामाच्या सवयींचा त्यागच हा एकमेव उपाय होता. राजा नवीन उमेद घेऊन परत दरबारात गेला. आता तो बदललेला होता, जिद्दीने, मेहनतीने आणि आत्मविश्वासाने युक्त. तर मित्रांनो, या राजाच्या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? तर मेहनतीसाठी प्रयत्न करावे लागतात, पण आळशी होण्यासाठी काहीच करायचं नसतं. तो आपोआप येतो. यश हवं असेल तर संकल्प करा आणि नियमित त्यासाठी मेहनत करा. ही गोष्ट आवडली का? तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.